नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे आम्ही वाळवा तालुक्यासह महिलांसाठी निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत। खास महिलांसाठी असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आरोग्य योजना असून वर्षभर या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जाणार आहेत। त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे। तर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरीगोसावी यांनी पत्रकार बैठकीत केले। यावेळी LRP आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील, डॉक्टर प्रसन्न गवळी, डॉक्टर संजय पाटील प्रमुख उपस्थित होते। डॉक्टर भूपाल गिरीगोसावी म्हणाले, या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत। त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही। त्यामुळे या माता भगिनी तंदुरुस्त राहाव्यात, त्यांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे या हेतूने रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आम्ही निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत। या योजनेचा कालावधी 19 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे। या कालावधीत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया, तपासणी, औषधोपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत। या योजनेसाठी महिलांना कोणतीही वयाची अट नाही, तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा। मी डॉक्टर गिरीगोसावी, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर। आम्ही नवीन योजना लॉन्च करत आहोत, जी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच चालू होत आहे। याच्यामध्ये निशिकांत दादा लाडकी बहीण योजना ही दिनांक 19 ऑगस्ट 24 ते 18 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण देत आहोत। त्या योजनेमध्ये सर्व वयोगटातील स्त्रिया या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत उपचार करणार आहेत। मोफत उपचाराबरोबरच त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे। त्यांच्या ब्रेकफास्ट आणि चहाची सोय करण्यात येणार आहे। पेशंट बरोबर जे नातेवाईक आहेत त्यांच्यात नातेवाईकाची आम्ही जेवणाची सोय मोफत केलेली आहे। या योजनेचा लाभ वाळवा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा अशी आम्ही सर्वांच्या मार्फत आपल्याला विनंती करत आहे। या योजनेमार्फत आपण हॉस्पिटलमध्ये बोलायचं आहे सर, या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये एक्सरे, मॅमोग्राफी, हॉस्पिटल मोफत सुविधा आहेत। एक्सरे, मॅमोग्राफी, CT स्कॅन, MRI, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी हे सर्व उपचार आम्ही मोफत करत आहोत। त्याचबरोबर मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, नाक कान घसा, त्वचारोग विभाग, नेत्ररोग विभाग, छाती व छातीशी संबंधित आजार, दंतरोग विभाग याच्यावर सर्व उपचार आम्ही मोफत देणार आहोत। डॉक्टर अभिमन्यू पाटील म्हणाले, देशात जे प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व आयुर्वेदिक शास्त्राचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवावे या हेतूने आम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश शिक्षण मंडळाच्या LRP आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटलमध्ये पंचकर्म विषयी तसेच सर्व तपासण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया या सर्व बाबी पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत। तरी वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। प्रकाश शिक्षण मंडळाचा लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर येथे आपल्या देशाचं जे प्राचीन शास्त्र आहे आयुर्वेद शास्त्र याचा प्रचार आणि प्रसार अगदी योग्य प्रमाणात प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचावा व आयुर्वेद शास्त्राचा वापर आपल्या देशातील नागरिकांपर्यंत पोहोचावा। तसंच आपल्या भागामध्ये जो अवेअरनेस किंवा ज्याची जागरूकता आपल्या आयुर्वेद शास्त्राबद्दलची कमी आहे त्याच्याबद्दलची जागरूकता आपल्या भागातल्या लोकांमध्ये वाढावी या पवित्र हेतूने लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे पंचकर्म विषय तसेच औषधोपचार व शस्त्रक्रिया या बाबी पूर्णपणे मोफत करण्याचे ठरवले आहे। यासाठी माननीय निशिकांत दादा भोसले पाटील यांनी समाजासाठी तसेच लोकांपर्यंत आयुर्वेद शास्त्र पोहोचावा या पवित्र हेतूने या सर्व बाबी मोफत करण्याचे ठरले आहे। औषधोपचारामध्ये काय चिकित्सा विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर सोनल शहा मॅडम
या येणाऱ्या सर्व रुग्णांच्या औषधी चिकित्सा करण्यासाठी सदैव तत्पर असतील. त्यांच्याकडून वातव्याधी असतील, तसेच डायबिटीस असेल, यासारख्या आजारांवर मोफत उपचार केले जातील व हे सर्व उपचार हे शास्त्रोक्त आयुर्वेद पद्धतीने केले जातील. तसेच काय चिकित्सेबरोबर आयुर्वेदामध्ये पंचकर्म करणं हा एक त्याच्याबरोबर हातात हात धरून जाणारा विषय आहे की एखादा जुनाट आजार बरा करायसाठी आपल्याला पंचकर्म चिकित्सा घेणं हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण अशी जी 5 कर्म सांगितले की जी रुग्णास होणाऱ्या आजारानुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असतात. ही 5ही कर्म स्नेहन स्वेदनासह सर्व बाबी मोफत करण्याचं ठरलं आहे, जेणेकरून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार तसंच आपल्या भागातल्या लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस, त्याची जागरूकता चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात व्हावी. याच्याबरोबर ज्या काही शस्त्रक्रिया आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या आहेत, जसं की आयुर्वेद शास्त्रामध्ये गुदगत विकारांवर कुठल्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जाव्यात याबद्दल त्या काळी व्यवस्थित सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर त्या शास्त्रानुसार आपलं ज्या काही गुदगत विकार असतील, मग तिथे पाईल्स असतील, फिशर्स असतील किंवा फिस्चुला असेल, या सर्व बाबीच्या शस्त्रक्रिया या पूर्णपणे मोफत केल्या जातील. अशा पद्धतीने आपण पूर्ण औषधोपचार, शस्त्रक्रिया व पंचकर्म या सर्व बाबी औषधासह तसेच तपासण्यांसह मोफत करण्याचे ठरवले आहे. तरी याचा लाभ आपल्या भागातील सर्वच गरजू रुग्णांनी अगदी अवश्य घ्यावा असे आवाहन मी यामार्फत करत आहे. धन्यवाद. यावेळी डॉक्टर सोनल शहा, डॉक्टर अमित शेंडगे, विनय चव्हाण, विश्वजित पाटील उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.